जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। सर्वांचे आवडते भगवान शिवशंकर। शिव म्हणजे शंकर, ही देवता अग्निरूप आहे। रुद्रो वै अग्नी। आपल्या संस्कृतीत सर्व ज्ञानाचा आदिपुरुष शिव आहे। जगाचे कार्य उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 सूत्रातून सतत चालत असते। लयाचे कार्य शिवाकडे आहे। लय म्हणजे नाश नसून एकरूप होणे आहे। ही एकरूपता शिवामुळे शिवभक्ताला शक्य होते। शिवाचा स्वभाव भोळा असल्यामुळे जे भक्त त्याची भक्ती करतात त्यांना विचार न करता भगवान शिवशंकर हवे असलेले वर प्रदान करतात। शिव ही कल्याणकारी आणि कैवल्याची मूर्ती आहे। नटराज या रूपाने नृत्य, नाट्य आणि संगीत कला यांच्यापासूनच निर्माण झाली आहे। वाघाचे कातडे शरीरावर पांघरलेल्या, हाती डमरू आणि त्रिशूळ धारण केलेले, गळ्यात नाग असलेल्या आणि सृष्टीचे कल्याण व्हावे यासाठी विष प्राशन केलेल्या शिवशंकरांची बैठक कैलास पर्वतावर असते। पार्वती ही त्यांची पत्नी असून गणेश आणि कार्तिकेय हे 2 सुपुत्र आहेत। सृष्टीतील प्रत्येक वस्तू शिव पार्वतीचे मिलन दाखवते। नंदी हे त्यांचे वाहन असून ते पिंडीच्या स्वरूपात लोकांना दर्शन देतात। पिंडी ते ब्रह्मांडी हेच शिवत्व आहे। म्हणूनच शिवाच्या पिंडीची पूजा करून त्यावर बिल्वपत्र वाहिले जाते। पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धीच घालावी लागते। अंगाला लावलेली राख म्हणजे भस्म असून शिवभक्त आपल्या कपाळी लावून रुद्राक्षाची माळ गळ्यात धारण करतात आणि ओम नमः शिवाय असा जप करतात। शिवाला दूध, साखर अथवा दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो। भारतात दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत हजारो शिवमंदिरे असून महाशिवरात्रीला तिथे भव्य प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। तसेच भारतात 12 स्वयंभू ज्योतिर्लिंग असून त्या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी जातात। दर्शन घेतल्यामुळे त्यांच्या मनोकामनाही पूर्ण होतात। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।